महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपण 97 व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 1857चा उठाव, हा 1857चा उठाव का झाला, कशासाठी केला गेला, या 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात। वि. दा. सावरकर या उठावाला स्वातंत्र्य संग्राम म्हणतात, स्वातंत्र्य समर म्हणतात। मित्रांनो, इंग्रज भारतात आले, व्यापाराच्या निमित्तानं आले। इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून एलिझाबेथ राणीची परवानगी काढून 215 व्यापारी इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये आले। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि भारतामध्ये व्यापारासाठी आले। इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले। फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 मध्ये करण्यात आली आणि ते सुद्धा व्यापारासाठी भारतामध्ये आले। मित्रांनो, पूर्वीच्या काळापासून आपल्याला कल्पना आहे, युरोपियन राष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये व्यापार चालत होता। त्या निमित्ताने ते भारतामध्ये व्यापारासाठी आले आणि सत्ताधीश बनले। हातामध्ये तराजू घेऊन आले आणि त्यांनी तलवार केली, या भारतामध्ये सत्ता मिळवली। या भारतामध्ये प्रचंड व्यापार होतोय, पैसा मिळतोय, या भारतामध्ये आपली सत्ता निर्माण झाली पाहिजे, हा दृष्टिकोन इंग्रजांचा होता। 1757 ला प्लासीची लढाई झाली। बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली। बंगालचा सुजलाम सुफलाम हा प्रांत नवाब सिराज उद्दौला होता। इंग्रजांच्या बरोबर त्याची लढाई झाली 1757 मध्ये। सिराज उद्दौल्याचा पराभव झाला आणि बंगाल प्रांतावर इंग्रजांची सत्ता काबीज झाली। हा सुजलाम सुफलाम भाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला। या इंग्रजांना भारतामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, पण बंगाल प्रांत 1757च्या प्लासीच्या लढाईमुळे त्यांच्या ताब्यामध्ये गेला। 1764 ला बक्सारची लढाई झाली। इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये लढाई झाली। मीर कासिमचा पराभव झाला, इंग्रजांचाच विजय झाला। त्यामुळे भारतामध्ये इंग्रजांचा पाया पक्का झाला। मित्रांनो, रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये इंग्रजांचा पाया भारतामध्ये रोवला गेला, हे वाक्य लक्षात ठेवा। प्रश्न विचारला जातो, कोणाच्या काळामध्ये इंग्रजांचा पाया भारतामध्ये पक्का झाला? रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये। इंग्रजांचा जोश वाढलेला होता, संपूर्ण भारत पादाक्रांत करण्याचा विचार त्यांचा होता। एक छत्री अंमलाखाली भारत आपल्या ताब्यात आला पाहिजे, संपूर्ण भारतामध्ये आपली सत्ता असली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून इंग्रजांनी पावले उचलली होती। लॉर्ड डलहौसी भारतामध्ये आला, त्याने सुधारणा केल्या। लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये रेल्वे आली, पोस्ट आलं, तारायंत्र आली, पण आल्याबरोबर भारतामध्ये अनेक संस्थानं होती। छोटी छोटी संस्थानं मिळून भारत तयार झालेला होता। या लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर या सदराखाली भारतामधली अनेक संस्थानं खालसा केली। मी एका संस्थानाचा राजा होतो। इंग्रजांनी मला विचारलं, तुम्हाला मुले किती?
मला मुलबाळ नाही. मग हे तुमच्यानंतर संस्थान चालवणार कोण? मी दत्तक घेतलेलं आहे. दत्तक पुत्र माझी गादी नंतर चालवणार. दत्तक तुम्ही कोणाला विचारून घेतलं? कोणाला नाही. आम्हाला विचारलं? इंग्रजांना विचारलं नाही. आम्ही कोण आहोत हे माहिती आहे तुम्हाला? आधी सत्ता आहोत. इंग्रज म्हणजे भारतातली आधी सत्ता. आम्हाला न विचारता दत्तक तुम्ही घेतलेला आहे. आजच्या आज तुमचं संस्थान खालसा झालेलं आहे आणि हे तुमचं संस्थान इंग्रजी साम्राज्याला जोडलं जाणार आहे. आजपासून तुम्ही राजे नाही. मित्रांनो, अशा या दत्तक वारस नामंजूर सदराखाली या लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानं खालसा केली आणि आपल्या इंग्रजी साम्राज्याला जोडली. इंग्रजांचं साम्राज्य भारतामध्ये वाढत चाललेलं होतं. त्यानंतर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये, या लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये तैनाती फौज निर्माण केली. या तैनाती फौजेचं जाळं संपूर्ण भारतभर पसरवण्याचं, संस्थानिकांना पसरवण्याचं काम लॉर्ड वेलेस्लीनं केलं. आणि या तैनाती फौजेमुळे अनेक संस्थानं, भारताची संस्थानं इंग्रजी साम्राज्याला जोडली गेली. मित्रांनो, अशा प्रकारे भारतामध्ये इंग्रजांनी सत्ता वाढवत वाढवत चाललेले होते. एक छत्री अंमलाखाली भारत आणण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत चाललेला होता. भारतामध्ये या इंग्रजांनी अन्याय, अत्याचार, जुलूम याशिवाय काही केलं नाही. आपल्या देशामध्ये दोन गट होते, जहाल गट आणि मवाळ गट. जहालांचं म्हणणं होतं आम्हाला भारताला ताबडतोब स्वातंत्र्य मिळावं. जहाल गटाचे नेते लोकमान्य टिळक, मवाळ गटाचे नेते महात्मा गांधी. महात्मा गांधीजींना वाटत होतं, मवाळांना वाटत होतं, इंग्रजी सत्ता भारतामध्ये आहे म्हणजे भारताला एक वरदान आहे. त्याची संकल्पना अशी होती की भारतामध्ये इंग्रज जे सुधारणा करतील ते आपल्यालाच राहणार आहेत. आज ना उद्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या सुधारणा आपल्यासाठीच राहणार आहेत, ही मवाळांची धारणा होती. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या इंग्रजांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम केला. 1919ला रौलेट ऍक्ट लागू केला. कशासाठी? या रौलेट ऍक्टला आपल्या भारतीयांनी काळा कायदा म्हटलेला आहे. विना चौकशी तुरुंगात टाकणे, त्याच्यावर वेगवेगळी कलम लावून त्याला फासापर्यंत पोहोचवणं. का म्हणू? काय आम्ही गुन्हा केला? परंतु इंग्रज जुमानत नव्हते. कल्पना आहे तुम्हाला? पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. पुण्याचा कमिशनर रॅड साहेब होता. माणसं पटापट मरत होती प्लेगच्या साथीनं. पुणेकरांनी विनंती केली, माणसं मरतायत, याच्यावर काही दवा, पाणी, औषध बघा. पण त्याच्या बापाचं काय झालं? त्यानं लक्ष दिलं नाही. पर्यायाने काय झालं? चाफेकर बंधूंनी रॅडचा खून केला. मित्रांनो, जेवढं करता येत होतं तेवढी भारतीय जनता करत होती. तुम्हाला असं वाटत असेल की त्यावेळेला भारतामधल्या लोकांनी काय केलं? इंग्रजांना विरोध केला की नाही? केला. देशामध्ये बेकारी वाढली होती. संस्थानिकाची संस्थानं गेली. संस्थानामधले कारागीर बेकार झाले. संस्थानामधले सैनिक बेकार झाले. भारतीयांची अवस्था बिकट झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये आपले लोक गप्प बसले होते असं नाही. जेवढा विरोध करायचा होता तेवढा केला.
पण इंग्रजांनी तो दडपून टाकला. त्याच काळामध्ये संताळांचा उठाव झाला, भिल्लांचा उठाव झाला, पाळेगारांनी उठाव केला, गायकवाडांचा उठाव झाला, भिल्लांचा उठाव झाला, उमाजी नायकाचं बंड झालं. सगळ्यांनी केलं, इंग्रजांना विरोध केला, पण तो दडपून टाकला. मित्रांनो, इंग्रजांची दडपशाही चालूच होती. 1942ला चले जाव चळवळ झाली. त्या चळवळीच्या वेळेला सुद्धा इंग्रजांनी दडपशाहीला सुरुवात केली. दडपशाही संपली नाही. शेवटी 1857 भारतीयांनी आता एकच ठरवलं, सगळ्यांची ताकद पणाला लावल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही. ही इंग्रज राजवट आपण हकलून दिली पाहिजे. त्यासाठी भारतीयांनी विचार केला आणि 1857च्या उठावाचं नियोजन केलं. 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख ठरली. सगळ्यांनी ठरवलं, 31 मेला सकाळी भारतीय जनतेनं जिथे जिथे गोरा दिसेल त्याला सोडायचं नाही. पुण्यातल्या लोकांनी पुण्याचे गोरे बघायचे, मुंबईच्या लोकांनी मुंबईतले गोरे बघायचे. ज्या ज्या भागामध्ये जिथं जिथं गोरे लोक आहेत त्यांना संपवण्याचं काम करायचंय. 31 मे 1857 नियोजन ठरलं. उठावाची तयारी सर्वांना समजली. पण मित्रांनो, कधी कधी चांगली गोष्ट होत असताना काहीतरी अडचण येत असते. आपल्या लोकांच्यावर तर अन्याय होतच होता, पण आपल्या भारतीय सैन्यावर सुद्धा अन्याय होत होता. आज मला सांगा, मुठभर आलेल्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. किती आले होते इंग्रज? इसवी सन 1600 मध्ये 215 व्यापारी एलिझाबेथ राणीची परवानगी काढून भारतामध्ये आले. अख्खा इंग्लंड उचलून आणलेला नव्हता. या मुठभर लोकांनी भारतावर राज्य केलं. आश्चर्याची गोष्ट. कुणामुळे केलं? भारतीयांच्यामुळे केलं. आपली साथ होती त्यांना. आज मला सांगा, इंग्रजांच्या हाताखाली असणारे सर्व कर्मचारी भारतीय, कोर्टामधले सगळे वकील, केसेस आपल्या, जज मात्र इंग्रज. इंग्रजी शाळेमध्ये मुलं आपलीच, शिक्षक आपलेच, मुख्याध्यापक मात्र इंग्रज. प्रत्येक ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी इंग्रज होते. अशा परिस्थितीमध्ये हा अन्याय चालू होता. 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती. का केली होती? सहकाराशिवाय काही झालेलं नाही. इंग्रजांना साध्य होऊ शकत नाही. इंग्रजांना आपण कोऑपरेशन करतोय म्हणून इंग्रज सरकार चालतंय. 1920 मध्ये महात्मा गांधींनी ठरवलं की ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारचं कोऑपरेशन करायचं नाही, सहकार्य द्यायचं नाही. आणि म्हणून 1920 ला असहकार चळवळ सुरू झाली. मित्रांनो, या इंग्रजांच्या सैन्यामध्ये जवळजवळ 3 लाख सैनिक भारतीय होते. इंग्रज फौज फक्त 44,000 होती. आपल्या सैन्यावरही अन्याय. सैन्याने कपाळाला गंध लावायचा नाही, सैन्याने फेटा घालायचा नाही, सैन्याने दाढी मिशा वाढवायच्या नाही. का म्हणून? का आमच्यावर अन्याय? आम्ही हिंदू धर्मीय आहोत. एखाद्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो तर त्या ठिकाणी असलेला गुलाल बुक्का कपाळाला लावल्याशिवाय, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला समाधान वाटत नाही. आणि तुम्ही आम्हाला कपाळाला गंध लावायला विरोध करताय. मुलाबाळांच्या लग्नामध्ये आम्ही फेटे घालणार,
आमच्या हिंदू धर्मामध्ये रीतिरिवाज आहे, आम्ही ते पाळणार, आणि तुम्ही त्याला विरोध करणार. आपल्या सैनिकांना पगार कमी, हिंदी सैनिकांना प्रमोशन नाही. लढायला पहिली तुकडी पाठवायची झाली तर हिंदी सैनिकांची पाठवायची, कारण मेले तर पहिले मरा, आणि शेवटची तुकडी म्हणजे इंग्रजांची जाणार. म्हणजे मरणारे आपले सैनिक आणि विजयाची पताका मात्र इंग्रज सैन्यांच्या हातामध्ये. मित्रांनो, सगळीकडेच अन्याय. एवढंच काय, पण ज्या बंदुका दिलेल्या होत्या आपल्या सैनिकांच्याकडे, ज्या बंदुका होत्या त्या एनफिल्ड नावाच्या बंदुका होत्या. त्या बंदुकामध्ये काडतूस जे भरलं जात होतं त्या काडतुसावर एक आवरण होतं, आणि या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी यांनी लावलेली होती. कशासाठी? गायीला आपण हिंदू धर्मीय लोक पवित्र देवता मानतात. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात ही आपली हिंदू धर्माची संकल्पना आहे. मुस्लिम लोक डुकराला निश्चित मानतात, अपवित्र मानतात. म्हणजे याचा अर्थ हिंदू आणि मुसलमान धर्माची धार्मिक भावना दुखावण्याचं काम तुम्ही करताय, आणि त्यामुळे सैन्यामध्ये असंतोष निर्माण झाला. काडतूस तोंडानं तोडायला व्हायचे. पूर्वी चाकूचा वापर करायचे, पण चाकू रद्द केला. काडतूस तोंडाने तोडायचं, त्याचं आवरण काढायचं. तोंडाने तोडायचं म्हणजे ते मांस खाल्ल्यासारखं आहे. मला सांगा, धार्मिक भावना दुखावण्याचं काम हे करतायत. आपल्या सैनिकांनी इंग्रजांना प्रश्न विचारला, काडतुसांना तुम्ही गायीची आणि डुकराची चरबी लावता असं आम्हाला समजलं, पण चोर कधी हो म्हणणार आहे का? इंग्रज म्हणाले नाही. शेवटी आपले 2 सैनिक गेले, काडतूस तयार होणाऱ्या कंपनीमध्ये गेले. त्या कंपनीमध्ये त्यांनी चौकशी केली, हिंदी कर्मचाऱ्याला गाठलं आणि त्याला विचारलं, बाबा रे, काडतूस तयार होतं त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावली जाते का? तो हिंदी असल्यामुळे त्यानं सांगितलं, लावली जाते. हे 2 शिपाई माहिती ऐकून बराकपूरच्या छावणीमध्ये परतले. या बराकपूरच्या छावणीमध्ये 34व्या तुकडीमधील मंगल पांडे हातामध्ये बंदूक घेऊन बसलाच होता. त्याला सांगितलं, साहेब, काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली जाते ही बातमी खरी आहे. तापट डोक्याचा मंगल पांडे उठला, हातामध्ये बंदूक घेतली, काडतूस भरलं आणि समोर असलेल्या मेजर हुसेन या इंग्रज अंमलदारावर पहिली गोळी झाडली. आणि मित्रांनो, 1857च्या उठावाची ठिणगी पडली. खऱ्या अर्थानं उठावाला सुरुवात झाली. मंगल पांडे याला ब्रिटिश सरकारनं फाशावर दिलं. मित्रांनो, देशासाठी प्राणार्पण करणारी माणसं या देशात होती म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. सहजासहजी देश स्वतंत्र झालेला नाही. हजारो क्रांतीवीरांना आपलं रक्त सांडलेलं आहे, फासावर लटकलेले आहेत. असा हा 1857च्या उठावाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मित्रांनो, या 1857च्या उठावावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते जरा आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला थोडीशी कल्पना यावी म्हणून ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. 1857चा उठाव याला सावरकर काय म्हणतात? सावरकर म्हणतात, भारतीय लोकांनी धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेलं स्वातंत्र्य युद्ध आहे. सर जॉन सिले काय म्हणतो? सर जॉन सिले 1857च्या उठावाच्या संदर्भात काय म्हणतो? स्वार्थी शिपायांचं बंड होतं. हे स्वार्थी शिपाई होते, त्यांनी बंड केलेलं होतं असं सर जॉन सिले म्हणतो. जनरल कॅम्बेल काय म्हणतो?
जनरल कॅम्बेल म्हणतो शिपायांचंच बंड होतं. भारतीय इतिहासकार ईश्वरी प्रसाद काय म्हणते, कंपनीची राजवट नष्ट करण्यासाठी केलेला उठाव होता. मित्रांनो, या 1857च्या उठावाला शिपायांचं बंड सुद्धा म्हणतात. आणि प्रत्येकाचं मत काय होतं हे तुम्ही ऐकलेलं आहे. 10 मे 1857 प्रत्यक्ष उठावाला सुरुवात केव्हा झाली? 10 मे 1857 मेरठ छावणीमध्ये उठावाचा झेंडा उभारला. प्रश्न विचारला जातो, प्रत्यक्ष उठावाला सुरुवात केव्हा झाली? 10 मे 1857 मेरठ छावणीमध्ये उठाव झालेला आहे. दिल्लीचा उठाव झाला. दिल्लीचा उठाव झाल्यानंतर 24 तासामध्ये शिपायांनी दिल्ली काबीज केली आणि मुघल सत्तेमधला शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर, या बहादूर शाह जफर याला भारताचा सम्राट बनवलं. आपल्या लोकांनी बहादूर शाह जफर याला भारताचा सम्राट बनवलं. इंग्रजांनी बहादूर शहाला ब्रह्मदेशामध्ये तुरुंगात टाकले. ही बातमी इंग्रजांना समजली. इंग्रज अधिकारी सगळे थंड हवेच्या ठिकाणी गेलेले होते. भारतीय शिपायांनी उठाव केलेली कल्पना त्यांना मिळाली आणि ताबडतोब हजर झाले. आणि आल्याबरोबर त्यांनी 60,000 सैनिकांची भरती केली आणि चालू असलेले उठाव दडपण्याचं काम केलं. दिल्लीचा उठाव दडपला आणि बहादूर शाह जफर याला भारताचा सम्राट बनवलं होतं. त्याला ब्रह्मदेशाच्या तुरुंगामध्ये टाकलेला आहे. कानपूरचा उठाव. कानपूरचा उठाव नानासाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झाला. दुसरा बाजीराव पेशवा याने नानासाहेबांना दत्तक घेतलेलं होतं आणि कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं होतं. हे लक्षात ठेवा. कोणी कोणत्या उठावाचं नेतृत्व केलं हे लक्षात असणं गरजेचं आहे. जनरल कॅम्बेल याने, या सेनानीने नानासाहेबांचा पराभव केला. इंग्रज सेनानी जनरल कॅम्बेल याने नानासाहेबांचा पराभव केला. लखनौच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे. बिहारमधील उठावाचं नेतृत्व, बिहारमध्ये उठाव झाला त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं कुंवर सिंह यांनी. झाशीच्या उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं आहे. कानपूर उठावाचं नेतृत्व तुम्हाला कल्पना दिली, नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. सर ह्यू रोज या इंग्रज सेनानीनं झाशीवर आक्रमण करून उठाव मोडून काढला. सर ह्यू रोज हा इंग्रज सेनानी आहे. त्याने झाशीवर आक्रमण करून उठाव मोडून काढला. उत्तर प्रदेशामध्ये बनारसचा उठाव कर्नल नील या सेनानीनं मोडून काढला. इंग्रज अधिकारी कर्नल नील याने उत्तर प्रदेशामध्ये बनारसचा उठाव मोडून काढलेला आहे. इंदोर, महू, अजमेर, नसीराबाद व रोईल खंडामध्ये उठाव झाले आणि ते सगळे ब्रिटिशांनी मोडून काढले. मित्रांनो, गुजरात, महाराष्ट्र, मद्रास, केरळ, हैदराबाद व म्हैसूर या ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता उठाव झालेच नाही. म्हणजेच 1857च्या उठावाचं लोण उत्तर भारतामध्ये जास्त होतं. इकडच्या भागामध्ये प्रमाण फारच कमी होतं. कुठेतरी उठाव झालेला होता. गुजरात, महाराष्ट्र, मद्रास, केरळ, हैदराबाद आणि म्हैसूर या ठिकाणी थोड्या फार प्रमाणात उठाव झाला. पण खरं उठावाचं लोण हे उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात झालेलं आहे. तात्या टोपे यांना विश्वासघाताने पकडून ब्रिटिशांनी फाशी दिली. तात्या टोपे आपला मोठा सेनानी. नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर कार्य करणारे तात्या टोपे त्यांना विश्वासघातानं पकडलं आणि फाशी दिलं. उठावाची तारीख बंडवाल्यांनी 31 मे 1857 नक्की केलेली होती, पण उठाव मात्र 10 मेला सुरू झाला. त्यामुळे मित्रांनो, उठावाचं कारण फसलेलं आहे. गावाला आपल्याला सोमवारी जायचं आहे, तर गुरुवारी आपण बॅग भरून ठेवत नाही, रविवारी भरतो.
माणसं बेसावध असतानाच 10 मेलाच उठाव झाला. सगळ्यांनी तयारी 31 मेची केली होती. त्यामुळे उठावामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला. मित्रांनो, 1857चा उठाव, यामध्ये आपण जर पाहिलं तर आपला पराभव झालेला आहे. या पराभवाला अनेक कारणे आहेत. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला यांनी फाशी दिलं. 1857च्या उठावामध्ये आपला पराभव झाला. त्याला कारण आहेत. एक तर आपल्याकडे प्रमुख नेता नव्हता, सांगणारा मार्गदर्शक नव्हता, आणि त्यामुळे कुठं केव्हा काय करायचं हे प्लॅनिंग करता येत नव्हतं. आणि योग्य प्रकारचं नियोजन आणि प्लॅनिंग नसल्यामुळे या उठावामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला. 1857च्या उठावाच्या पराभवाची एकूण 13 कारणं आहेत. एकाच कारणामुळे पराभव झालेला नाही. नंबर 2, इंग्रजांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. आपल्याकडे या जुन्या बंदुका. इंग्रजांच्याकडे दळणवळणाची साधनं होती. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना मिळत होत्या. इंग्रजांच्याकडे तारायंत्र होती. त्यामुळं पुढे त्यांना रिपोर्टिंग करता येत होतं. मित्रांनो, अशा या अनेक कारणामुळे 1857च्या उठावामध्ये आपला पराभव झालेला. प्रश्न लक्षात ठेवा. 29 मार्च 1857ला मंगल पांडेनं मेजर हुसेनवर गोळी झाडली. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला ब्रिटिशांनी फाशी दिले. उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857. प्रत्यक्ष उठावाला सुरुवात मिरज छावणीमध्ये 10 मे 1857. मित्रांनो, आज आपण फक्त 1857च्या उठावा संदर्भात थोडंसं पाहिलेलं आहे. बाकी भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, एक एक शब्द, एक एक वाक्य महत्वाचं असतं. कानावरून जाणं गरजेचं आहे. जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे पाठवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने आम्ही प्रयत्न करतोय. आमची अपेक्षा एकच आहे की आमची मुलं भरती झाली पाहिजेत, पोलीस झाली पाहिजेत, महाराष्ट्राचं, देशाचं संरक्षण केलं पाहिजे. आज आपण पाहतो, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतीवीरांनी रक्त सांडलेलं, आणि ही देशसेवा करण्याची संधी तुम्हाला मिळावी म्हणून आम्ही हे प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा बारकाईने अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. काही सूचना द्यायची असेल तरी द्या. सबस्क्राईब करा. जेवढं जमेल तेवढं करा. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपले हे व्हिडिओ चालूच राहणार. 5-50 प्रश्न तुमच्या कानावरून नेहमी जावेत हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.